तुला अजून बी थंडी वाजते का? पण पहिल्यापेक्षा कमी. काय बोलायचंय का माझ्याशी? नाही. तुला काय बोलायचं आहे का? नाही नाही. तुला असं नाही वाटत का की आपल्या भांडणामुळे आपल्या घरच्यांना त्रास होतोय म्हणून? तुझ्या आणि माझ्या, आपल्या दोघांच्या बी घरची आपल्यामुळे काळजीत असतात. काय वाटतंय तुला? मला बी अगदी हेच वाटतं बघ. तू माझ्या मनातलं बोललास, मी बी तुला हेच सांगणार होते. म्हणजे आपण एकच विचार करत होतो तर? अरे राया, नुसता विचार करून नाही चालणार, त्यावर काहीतरी उपाय पण काढला पाहिजे ना. तुला काय वाटतं र, आपण काय केलं पाहिजे? मला असं वाटतंय आपल्या घरचे आपल्यामुळे काळजीत राहू नये, त्यांना त्रास होऊ नये म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे नेमकं काय? हे बघ, आपलं एकमेकांसोबत किती बी पटत नसलं ना तर ती घरच्यांसमोर दाखवायचं नाही. आपली भांडणं आपल्यापाशीच ठेवायची आणि घरच्यांसमोर आपलं किती छान चाललंय हे दाखवायचं. म्हणजे परत खोटं बोलायचं, खोटं वागायचं? मला नाही जमत र खोटं वागायला. तरीच म्हटलं, मी जे म्हणतोय त्याला अजून नकार कसा का नाही दिला हिने? काय बोललास का? हे बघ, मी जे सांगतोय ते आपल्या घरच्यांच्या भल्यासाठीच सांगतोय की ह्याच्या मागे माझा काहीच स्वार्थ नाही. किंवा राया एवढा बी खोटा माणूस नाही की स्वतःच्या फायद्यासाठी लोकांनी फसवत. पण माझ्या खोट्या वागण्यानं माझ्या घरची, तुझ्या घरची आनंदात राहणार असते. जर त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी जाणार असेल, त्यांना त्रास होणार नसेल, तर मला नाही वाटत खोटं वागणं काही चुकीचं आहे. तुझं मामा मामी, मी तुला 5 परताण्यावरनं घरी घेऊन जाताना किती खुश होतं. आणि जर त्यांनाही कळालं की त्यांची लेक सुखात नाही, तिचं लग्न झालं पण ती आणि त्यांचा जावई नवरा बायको सारखी राहत नाही ती, तर काय वाटेल त्यासने? तूच विचार कर. हे बघ राया, मामा मामी काय माझ्यासोबत सतत नसणार आहेत रे. पण भुई आजी, भाऊसाहेब, रंजना आत्या ह्यांचा माझ्यावर लई विश्वास आहे बघ. आणि मला बी त्यांना त्रास झालेला नाही सहन होणार रे. म्हणून माझं मन मारत नसलं तरी बी तू म्हणतोयस म्हणून मी तयार आहे तसं करायला. खरंच? रंजे, आज काय स्पेशल आहे ग? एवढा नाश्त्याचा बेत केलायस ती? अगं इसरलीस होय? आज राया आणि कृष्णा हनीमून वरनं परत येत आहेत, त्यांच्यासाठी बनवते हे सगळं. आता तू एवढ्या आनंदाने बनवतेस समज, पर ती दोघं आल्यावर आनंदात असली म्हणजे झालं. म्हणजे ती का नसणार आनंदात? तुला काय माहित नाही वी त्या दोघांचं पटत नाही ती. एकामेकाला नुसती पाण्यात बघत असते ती. मला तर वाटतंय का नाही रंजे, रायाचं आणि कृष्णीचं लगीन होताना मी थांबवलं नाही, ती लई चुकलंय बघ माझं. तू नको टेन्शन घेऊ. राया आणि कृष्णाची काळजी घ्यायला आम्ही आहोत. कशाला उगा एवढा लोड घेतीस? पण रायाच्या काळजीपोटीच बोलते आम्ही. एवढी काळजी वाटते ना तर कवा तरी चांगलं बोलत जा की. हाय का आता काय चाललंय तुमचं? मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांचा रायावर जीव आहे आणि त्याच्या काळजीपोटी तुम्ही हे सगळं बोलताय. पण नका वाद घालू. पटपट नाश्ता करून घ्या, ती दोघं यायची वेळ झाली आणि स्वागताची तयारी करूया. वहिनी साहेब, राया दादा, कृष्णा वहिनी आले. मम्मी, राय एकटाच? म्हणजे कृष्णी? अरे कृष्णा कुठे? चला यात. तू तर म्हणला होतास राया एकटाच माग येईल. ही तर जोडीने गेल्या, ती जोडीनीच माग आल्या ती. ये पोरी, माझ्या बाजूला बस. ये बस. मला सांग, रायाने तुझी काळजी घेतली ना तिकडं? दोघं भांडला बिंडला नाही ना तिथे? अहो, लांबून प्रवास करून आलेत, थकले असतील. त्यांना नका त्रास देऊ, त्यांना व्हायचा आराम करू द्या. मग मनसोक्त गप्पा मारा. काय अनिल,
आमची बॅग घेऊन ये. भाऊ बॅग तुम्ही कुठे निघालाय का बाहेर? दिल्ली जरा मंत्र्यांबरोबर महत्वाची मीटिंग आहे, ती करून येतो. 4-5 दिवस आम्ही घरी नसणार आहे. मी येऊ का तुमच्या संग? नाही, नको. तुम्ही कारखान्याचं काम बघा आणि आमच्या सुनबाईंकडे लक्ष द्या. सुनबाई, काळजी घ्या बरं. आई, येतो. अगं मम्मी काय चाललंय हे? आपल्याला वाटत होतं की ह्यांचं दोघांचं पटत नाही, सारखी भांडणं करतात ते म्हणून. आणि इकडं ही दोघं एकमेकांची सांभाळ काय करतात ती, विचारपूस काय करतात ती. त्यांच्याकडे बघून मला तर असं वाटत होतं ना की त्यांचं लव्ह मॅरेज झालंय का काय. म्हणूनच त्यांचा हनीमून नाही झाला पाहिजे अशी म्हणत होती मी. आता बघितलंस, ती दोघ जण तिकडे जाऊन आल्यापासून त्या दोघांच्या बी तोंडावर भांडण दिसाना झाले. काय र, त्यांच्यातलं भांडण कायमचं मिटलं का काय? मिटलं असणार मम्मी, त्यांच्याकडे बघूनच कळतंय ते. भाऊसाहेबांनी फुयाजींचा प्लॅन सक्सेसफुल झालाय मम्मी. त्यांना बी तेच पाहिजे होतं म्हणा. आणि मुलं भल्या भल्यांची मनं जुळतातच की मम्मी. तुला कसं काय माहिती र? तुझं तर लगीन बी नाही झालं. हा, अगं मम्मी, सगळ्याच गोष्टी काय लग्नानंतर कळतात होय. म्हणजे पिक्चर मध्ये बघितलंय मी. वाईट जरा स्वतःच्या आयुष्याकडे बी ध्यान द्या. म्हणून तुला सांगित होती त्या दोघांचा हनीमून होऊन देऊ नकस म्हणून. अगं मम्मी, आपण काय प्रयत्न कमी केलेत काय? पण आता नुसतं प्रयत्न करून चालायचं नाही. आता काम फत्ते करायला पाहिजे. पण त्याच्या आधी ह्या दोघांच्यातलं भांडण जर मिटलं असेल तर ती कशामुळे मिटलं आणि तिथं नेमकं काय घडलं हे हुडकून काढायला पाहिजे. ती दोघं जण एकामेकाच्या जवळ येऊन चालायची नाही ती, नाहीतर माझ्या समध्या पिल्यांवर पाणी फिरल. बघितलंस का? काय अगं आपण आलेलो बघून घरची सगळी किती खुश झाली. भाई, मला असंच खुश बघायचं आहे बघ त्यांना. काय झालं? तुला आनंद नाही झाला का त्यांना असं खुश बघून? झालाय की, पण माझं मन मला सारखं खात राहतं रे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खरा आहे, पण त्याचा पाया खोटा आहे. म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुला? अरे आपण त्यांच्यापासून लपवलंय तिकडं काय झालंय ते, पण त्यांना सतत हेच वाटत राहणार ना की आपण हनीमूनला गेलो होतो. आणि उद्या जर त्यांनी मला विचारलं काय झालं तर काय सांगायचं? तिकडे काय झालंय, काय घडलंय ते कुणाला काय बी सांगायचं नाही. आणि जर कुणी विचारलं तर नंतर सांगतो म्हणून विषय टाळायचा. आणि लयच कुणी मागं लागलं तर मग वेगळं काहीतरी सांगून टाकू. अरे हीच तर म्हणते मी, एक खोटं लपवायला दुसरं खोटं, दुसरं खोटं लपवायला तिसरं खोटं, आणि मग आपण असंच खोटं बोलत राहणार. हेच नको होतं ना मला. मग अशीच गाडीत होकार दिलास ना तू या सगळ्या गोष्टींसाठी. मग आता काय झालं? हे बघ, खोटं बोलण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठला पर्याय उरलाय का? हे बघ, आपण त्यांना तू पण ना रे, किती हसवतोस रे. बस कर, बस कर. तुला हसायला काय होतंय? मी हसण्यासारखं काय बोललोच नाही. तू डोळं का फिरवतेस? तुला तुला प्रवासानं काय चक्कर बिक्कर येते का? नाही नाही, तू अशी का वागतेस? काय होते हसायला तुला? ती मला आठवलं र, आपण हनीमूनला गेलो होतो आणि मग आपण बोटीत बसलो आणि मग ती कशी बोट गेली होती आणि मग तिथं बसल्यावर मी किती घाबरले, तू बी घाबरला होतास. हेच सगळं मला आठवत होतं र, म्हणून मी हसत होते. तो आहेच भित्रा. तो असा दणकट दिसतोय, मोठं मोठं डोंगर उचलल, बारक्या बारक्या गोष्टीला लई घाबरत बघ. कृष्ण, बस इकडं. मला सांग, अजून काय काय पराक्रम गाजवला याने तिकडं? सांग की काय झालं तिकडं? काय बघतीस राया? तू सांग बघू. सांगेल की तीच. अरे सांगा की लवकर पड्डीशी. हुयाजी, तुम्हाला सांगते, मी पहिल्यांदा समुद्र बघितला आणि पाण्यात बी गेले.
मग रायानंच माझा हात पकडून बाहेर आणलं. राया मला कुठे बी एकट्या सोडत नव्हता बघा. तेवढ्यासाठीच पाठवलं होतं तुम्हाला दोघांना बाहेर. हा फुयाची भाऊ तिकडे लई जोड्या आलत्या आणि प्रत्येक जोडी हेच म्हणत होती की माझी आणि रायाची जोडी सगळ्यात भारी आहे. मग मला तिकडं लई थंडी वाजत होती. मग रायानं माझ्यासाठी शेकोटी पेटवली. समधी रायाचं लई कौतुक करत होते बघा. म्हणजे ह्यांच्यात समद चांगलं झालंय तर पर ही गुली ही समद लई दिस चालून देणार नाही. बघतीच ही जोडी कशी टिकून राहते ती. अशीच तुमची जोडी हसत खेळत राहू दे. मावशी अगं तू तू इथं काय करतेस? हा दरवाजाला कान लावून ऐकत बसली असेल आतमध्ये काय बोलणं चाललंय ते. हाय का आता मला काय दुसरी कामं नाही ती. मी इथनं जात होती आणि माझ्या गुडघ्यात लई चमक आली म्हणून दाराला हात लावून उभी होती. मला काय सपान पडले वी राया असं अचानक दार उघडल म्हणून. तुला काय जास्त लागलं तर नाही ना ग? नाही नाही मी बरी आहे. पर तुम्हाला असं हसत खेळत बघून लई बरं वाटलं बघ. खरं का? चल मी तुझ्या गुडघ्याला मालिश करायला सांगते अनिलला, म्हणजे तुझा मेंदू जागेवर येईल. चल. अरे तुम्ही दोघं लवकर या खाली. ऐको अयो आई ऐको आई अरे देवा. आय 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 आई आई गो. अगं मम्मी बॅगवरती बसली होय तू. अगं त्यातले महत्वाचे कागदपत्र आहेत. उठ लवकर उठ 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 उठ. अरे उठ की. अगं लय महत्वाचे फाईल आहे त्याच्यामध्ये. हे जर कुणाला सापडली का नाही तर माझा कारखान्यात जाणं आणि घरात राहणं दोन्ही बंद होईल. एवढं काय महत्वाचं आहे त्यात? महत्वाचं तर मम्मी मी केलेलं समज घोटाळा आहे त्या फाईलीमध्ये. वाईच केमिकलच्या हळद दिखल्या नाही मी बाहेर. तुला काय झालंय आणि कमरला हात लावून का बसलीस? अरे पडली रायाच्या खोलीत. काय ते बघ आता. आणि तिकडे काय करत होती? दाराला कान लावून ऐकत होती. अरे त्या दोघांचं चांगलं जुळलंय की. त्या रायानं आणि कृष्णीने लय मज्जा केली बघ. समजा तुझ्यामुळे झालंय बघ. मम्मी मला कशाला मारते? मजा त्यांनी केली तू मला मार. हा मग तूच म्हणलं होतास राया येताना एकटा येईल म्हणून मी तिला मारायचा प्रयत्न केला नाही ती. आता उगाच माझ्या नको बिल फाडू मम्मी. तुला जमजाना सांग की सरळ. मी तर म्हणतोय तर राया आणि कृष्णाला वेगळं करायचा नाद सोडून दे. आणि त्या अंतराला पण सांग की दुसरा एखादा पोरगा बघ आणि लगीन करून हो मोकळी. मम्मी मला वाटतं इथं आता तुमच्या दोघींचं पण काही चालणार नाही. शानाच आहेस की. कोण समजलास कोण तू ह्या गुलीला? मी अशी तशी हार मानणारातली नाही. त्या कृष्णीने लय ताप दिलाय मला. तिला अशी तशी सोडणार नाही मी. काय बी झालं तरी त्या कृष्णीला मरावच लागत. अजून लई पैसा जमावा लागतील. किती जमले ते? 10,000 बी नाही ती. पण तुम्ही घाबरू नका, आपण करू काहीतरी. आशे मी आता पत्रलंय तुला त्रास दिला. आता इथनं पुढं नाही. आपल्या दोघांचं घर आहे. आपल्या दोघांच्या कष्ट उभा केलेलं आहे. आता नाही आपण आपल्या हातातनं जाऊन द्यायचं. मी रातून दिवसा कष्ट करीन आपलं घर सोडवून आणि नाही आणूयात. आपल्या दोघांचं घर आहे. आपण दोघांनी कष्टाने उभं केलं. राखायला बी आपल्या दोघांनाच पाहिजे. आशे तू किती मोठ्या मनाची आहे. तुझ्या जागी कोण दुसरी असती तर माझ्या असल्या वागण्यामुळे मला कवा सोडून गेली असती. काय बोलताय तुम्ही? लगीन म्हणजे काय खेळ वाटला होय तुम्हाला? कधी बी आलं हात धरला, कधी वाटलं तर हात सोडून निघून गेलं. असं थोडी असतंय. आणि तसं बी मी हे तुमच्यासाठी नाही, माझ्या लेकीसाठी करते. माझ्या लेकीचं बालपण गेलं इथं. या घरामध्ये ती वाढली, खेळली, लहानाची मोठी झाली. अशी कोपऱ्यात रुसून पण बसली. माझ्या कृष्णीसाठी करते मी हे सगळं. तिच्या या सगळ्या आठवणी अशा बऱ्या जाऊन देईन मी. खरंच लाख मोलाच्या आठवणी आहेत त्या. नकोच जाऊ देऊ.
कृष्णा आली असेल ना फिरून. आज येणार होती दोघे जण. काय माहित नाही. बघ बोल फोन करून. भाई हा मामे बोल की ग. हा कृष्णे आलीस का ग? हा सकाळीच आलो बघ. बरी आहेस ना तू? मला काय होतंय, मी हाय ठणठणीत. मग तुझा आवाज कसा बदलल्यासारखा वाटतोय? ते जरा पाणी बदललं ना, त्यामुळे तसं झालं असेल बघ. खरं बोलतेस ना ग कृष्णे? होय ग बाय माझे, मी कशाला खोटं बोलू. मामे मी काय म्हणते, मला जर आता लई महत्वाचं काम आहे ग. तुला थोड्या वेळात फोन केला तर चालेल का ग? बर ठीक आहे. आशे काय झालं? समजा ठीक आहे ना? तिची तब्येत बरी नाही का? ती तर म्हणते बरी आहे, पण मला वाटत नाही तसं. आपल्याला बरं वाटावं म्हणून ती लपवत नसेल ना आपल्यापासून. मग बघून यायचं का जाऊन? आता कृष्णीचं लगीन झालंय, आता पहिल्यासारखं नाही राहिलेलं. उठ सूट लिकीच्या सासरी येणं जाणं असं बरं दिसत नाही आता. आशे नाही ना ग, ती परत फोन करती म्हणाली. आई ग, मी आईनं मदत करून आले. तुला बरं नसेल वाटत तर आराम कर जरा. थांब. धर गोळी घे, म्हणजे तुला बरं वाटेल. नाही नाही, मी अशीच बरी होणार आहे. इकडे उगाच ह्याका नको लावून धरत जाऊ. अरे राया, मला एवढ्या तेवढ्या दुखण्याला गोळी खायची सवय नाहीये. एवढ्या तेवढ्या दुखण्याच पुढे जाऊन मोठं दुखणं होतं. वाईच आहे तरच गोळी घेतली तर बरं वाटेल. धर. अशानं ना बारीक सारीक दुखण्याला बी गोळी खायची सवय लागते, आणि ती मला नकोय. त्यामुळे नको मला गोळी. हे बघ, एका गोळीने काय लगेच सवय लागत नाही. हाय का आता नको म्हणले की मी. धरा कर. नाही नाही, नको राया, मला नाही आवडत. इधर पाणी पी. पी 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 लवकर. कसली कडू गोळी आहे. मी सांगितलं होतं ना तुला, मला नाही आवडत ते. गोळी आवडीसाठी नाही, तुला बरं वाटावं म्हणून दिली होती. आता कसं तरी व्हायला लागले मला. अगं अगं पाणी पी की अजून थोडं. कृष्णा, कसलं कडू गोळी दिली होती काय माहिती. कारलं खाल्ल्यावानी कडू तोंड झाले. म्हणत होते नको देऊ नको देऊ म्हणून, पण ह्याच्या टपाई खावा लागते. एकटीच हाय ही इथं, हिलाच विचारलं पाहिजे. राया आणि ही तिकडं हनीमूनला एकमेकाच्या जवळ आली होती का नव्हती. काय ग कृष्णे? कुठं काय? नाही, हनीमूनला लईच मज्जा केलेली दिसत्या. मज्जा आली, मज्जा केली. ऐकलं मी, तू फुयाजीसनी सांगित होतीस तवा. पर काय ग, फुयाजीसनी सांगितलंस तसंच आहे ना समजा? हा मग मी कशाला खोटं बोलीन? आता ते तुलाच माहित. तुझ्या तोंडावनं तर सरळ सरळ दिसतंय. तू फुयाजीसनी वाढवून चढवून सांगत होतीस, आहे का नाही? तुमच्या दोघातलं भांडण बी मिटलेलं नाही, मला माहित आहे. अगं मला सांग आधी, समजा कुठं पळतीयास? तिला तर कोरड्या उलट्या होत्या त्या. म्हणजे ही दोघं खरंच कृष्णी करू तर राहिली का काय?